आज बेसिक इन्कम जर बघायला गेलो आपण तर स्टार्टिंग ही कुठल्याही युथची म्हणा किंवा स्टार्टिंग ही 20,000 15,000 टू 20,000च्या रेंजमध्ये त्याची स्टार्टिंग होते पेमेंटची. तर अशा व्यक्तीला हेल्थ इन्शुरन्स हा कसा अफोर्ड करता येईल? आता बघा, जर 20,000 रुपये महिन्याला कोणी कमवते, आता पहिलं माझं असं म्हणणं आहे की तो 20,000 कमवो, 2 लाख कमवो, 1 लाख कमवो, किती अमाऊंट तो कमवत असेल, उद्या जर तो आजारी पडला, हॉस्पिटलाइज झाला, तर डॉक्टरला हे नाही सांगू शकणार की मी 20,000 कमवतो, मी तुमचं बिल नाही देणार म्हणून. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही डॉक्टरांपुढे जाऊन त्यांच्या बिलाला तुम्ही उसने आणाल, काहीतरी विकाल, काहीतरी कराल आणि त्यांचं बिल भरणारच आहे. त्यावेळेस तुम्ही जर एवढ्या साऱ्या ऍडजस्टमेंट करताय तर 20,000 रुपये कमवणारा व्यक्ती ज्याचं एज आता एक 25-30 वर्षाचा आहे, आत्ताचे मुलं जे खूप फ्रीलान्सर आहेत की त्यांना फिक्स इन्कम नाहीये, एखाद्या महिन्यात खूप येतात, एखाद्या महिन्यात काहीच येत नाही, तर अशा मुलांनी फक्त 1,000 रुपये महिन्याला बाजूला काढले, फक्त 1,000 रुपये, तरी 12,000 त्यांचा एक 5 ते 10 लाखाचा चांगला हेल्थ इन्शुरन्स ते घेऊ शकतात. त्याच्यासाठी खूप मोठी अमाऊंट त्यांना जमा करायची गरज नाही. आणि विशेष म्हणजे हेल्थ इन्शुरन्स घेताना तुम्ही एकाच टप्प्यात पैसे भरले पाहिजे असंही काही नाहीये. तुम्हाला इन्स्टॉलमेंट अवेलेबल आहे, तुम्ही क्रेडिट कार्डला इन्स्टॉलमेंट करू शकता किंवा 1 टाइम पैसे भरू शकता. त्याच्यात खूप सारे पेमेंट मोड आहे, क्वार्टरली, हाफ इयरली, इयरली. तर तुम्ही त्या पद्धतीने जर गेले तर तुमचं प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग होईल आणि उद्या तुम्ही जर हॉस्पिटलाइज झाले तर तुम्हाला चांगला मोठा बॅकअप असेल.